शहापूर हा इचलकरंजी महानगरपालिकेतला महत्त्वाचा घटक आहे. शहापूर इचलकरंजी शहरात विलीन झाल्यानंतर पण आज देखील या ठिकाणी इथले शहरवासी अजून देखील स्वतःला ग्रामस्थ समजतात. इथली भाषा शहापूरची वेगळी आहे. शहापूर श्री म्हसोबा देवाच्या मंदिराची ख्याती संपूर्ण इचलकरंजी शहर आणि पंचक्रोशीत माहिती आहे. जसं शहापूरचा म्हसोबा या ठिकाणी म्हसोबाची यात्रा भरते किंवा या ठिकाणी इथले वेगवेगळे जे खेळ असतील, इथले संस्कार असतील, या पद्धतीनं शहापूरचे राजकारण देखील हे वेगळं आहे. शहापूरच्या राजकारणावर नेहमीच इचलकरंजी शहराची करडी नजर राहिलेली आहे आणि आज देखील या शहापूरच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये संपूर्ण इचलकरंजी शहराचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. अशी ही लढाई आहे. या लढाईमध्ये सर्वात एक तरुण आणि उमदा आणि या इचलकरंजी शहराचं लक्ष वेधलेला मल्ल म्हटला तर वावगं ठरणार नाही, हा आहे उदयसिंह पाटील. राजकारणात आतापर्यंत 3 ते 4 वेळेला टर्म झालेले आहेत आणि या टर्ममध्ये माजी बांधकाम समिती सभापती, आरोग्य समिती सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. कामाची त्यांनी छबी पाडलेलीच आहे. मात्र सत्ता आणि विरोधक या दोन्हीकडे पाहिलं जातं आणि त्याच्या भोवतीच संपूर्ण वर्तुळ फिरत असतं. हे नाव आहे शहापूरमधील उदयसिंह पाटील. आज उमेदवारी अर्ज तुम्ही भरलेला आहे शिवशाही विकास आघाडीमधून. तुमच्यासोबत कोण कोण उमेदवार आहेत? नमस्कार, मी उदयसिंग मारुती पाटील. शिवशाहू विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही शहापूर प्रभाग क्रमांक 1 मध्ये आज अर्ज दाखल केलेला आहे. मी स्वतः या ठिकाणी प्रभाग 1 ड मधून उमेदवार आहे. त्यानंतर रुपाली नितीन कोकणे या सर्वसाधारण महिलामधून, सचिन लालासो राणे हे ओबीसी पुरुष आणि स्वाती राजेंद्र लोखंडे वैनी या SC महिलामधून या ठिकाणी उमेदवारी अर्ज आम्ही चौघांनी आज या ठिकाणी दाखल केलेला आहे. तुम्ही चौघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवशाहू विकास आघाडीमध्ये ठाकरे गट वेगळा झालेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? शहापूर परिसरामध्ये आज पाहिलं तर आम्ही इथं तुम्ही सांगितल्याप्रमाणे शहापूर ग्रामस्थांनी आमचा गावचा ग्रामीण बाज आजही या ठिकाणी दिसतो. आम्ही इथं पक्षापेक्षा व्यक्ती केंद्रित राजकारण हे आजपर्यंत करत आलेलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा आमचाच आहे. त्यांचा देखील इथं पाठिंबा आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. त्यामुळे इथं कोणतेही बंडखोरी वगैरे होणार नाही. इचलकरंजी शहराची संपूर्ण लक्ष केंद्रित या प्रभाग क्रमांक 1 वर राहणार आहे. एक तर प्रभाग पण नंबर पण 1 आहे आणि लक्ष केंद्रित पण असणार आहे आणि सर्वात महत्वाचं जे टार्गेट आहे हे उदयसिंग पाटील यांच्याकडे टार्गेट आहे. 100% आज गल्लीपासून दिल्लीपर्यंतची परिस्थिती काय आहे तुम्हाला माहित आहे. आमच्याकडे या ठिकाणी विधानसभेचे आमदार नाहीत, खासदार नाहीत, परंतु शिवशाही विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढवत आहे, रणांगणात उतरलेला आहे. आमची लढाई ही समस्त शहापूरवासियांच्या जीवावर, इथल्या गोर गरीब तरुण आणि सर्वसामान्य माणसांच्या जीवावर आमची ही निवडणूक आहे. या शहापूरच्या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे असं म्हणलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही. उदयसिंग पाटील आणि नितीन कोकणे याची ख्याती तर संपूर्ण शहापूरला माहितीच आहे, इचलकरंजी शहराला देखील माहिती आहे. मध्यंतरी 2 पक्षातनं तुम्ही निवडणूक लढला मागच्या वेळेला, तरी तुम्ही एकत्र राहिला, परत एकत्र आला आणि आज तुम्ही परत पुन्हा तिसऱ्यांदा एकत्र जात आहे. आम्ही दोघं एकत्र नाहीत, तर आमच्या वडिलापासून म्हणजे परशुराम कोकणे आणि मारुती पाटील पासून हे घराणं एकत्र आहे आणि गावाच्या विकासासाठी झटणार पाटील आणि कोकणे घराणं आहे. आणि म्हणून आम्ही कोणताही पक्ष किंवा हे न बघता गावच्या हितासाठी आम्ही सदैव मरेपर्यंत एकत्र राहणार आणि 4च्या 4 सीटा आम्ही प्रामाणिकपणे आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि विठू माऊलीचा आशीर्वाद नक्कीच या पॅनलला आहे. शिवशाहू विकास आघाडी प्रभाग 1 क्रमांकामधून प्रचंड मतांनी निवडून आहे. कारण लोकांच्या आणि सर्व महिलांच्या, माता भगिनींच्या मनामनात हे पॅनल उजलेलं आहे. आमच्यापेक्षा आमच्या ज्या माता, आमच्या मिसेस आणि आमच्या ज्या 3 भगिनी आहेत यांनी घर टू घर, जगदाळे मामा असतील, सर्वांनी घर टू घर गेल्यानंतर अत्यंत प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे. आणि प्रभाग 1 मध्ये तर उदय साहेबांची आणि आमची वाट पाहतायत, तुम्ही या ठिकाणी काम केलं पाहिजे. प्रभाग 3 मध्ये आम्ही काम केलेलं पाहून तेथील लोक इकडं त्यांच्या पै पाहुण्यांना मेसेज देतात की ही माणसं चांगले, त्यांना निवडून द्या. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आमचा विजय हा पक्का आहे, यात काही शंका नाही. तिसरे उमेदवार आहेत स्वाती लोखंडे, यांच्याशी आपण जाणून घेऊया. तुम्हाला उमेदवारी शिवशाहू विकास आघाडीमधून मिळालेली आहे, काय सांगाल? शिवशाहू विकास आघाडीच्या माध्यमातून जनतेच्या कल्याणासाठी, त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या विकासासाठी अगदी तळागाळापर्यंत जाऊन काम करण्याची एक संधी मला शिवशाहूच्या माध्यमातून मिळालेली आहे. त्यामुळे मी खरंच त्यांची खूप आभारी आहे.
आणि आता या निवडणुकीच्या माध्यमातून मी जनतेच्या समस्या जरूर पूर्ण करण्याचा आणि त्यांच्या विकासासाठी पुरेपूर झटण्याचा मी प्रयत्न करेन. संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग क्रमांक 1 मधून आज शिवशाहू विकास आघाडीमधून उदयसिंग पाटील, त्याचबरोबर रुपालीताई कोकणे आणि स्वाती लोखंडे, सचिन लालासो राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून आज शिवशाहू विकास आघाडीचे 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. आता खऱ्या अर्थाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि संपूर्ण शहराचं या ठिकाणी लक्ष लागणार आहे. जसजसे निवडणुकीची प्रक्रिया पुढे जाईल त्या ठिकाणी राजकारण या ठिकाणी तापत जाणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवशाहू विकास आघाडी असा प्रबळ दावेदार या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन रसूल जमादारसह मी विनायक कलडोने.